नमस्कार मित्रांनो, मी विक्रांत मनोरे, शेअर मार्केटच्या विक्रांत मनोरे यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. मित्रो, व्हिडिओ चालू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपलं पाठ झालं असेल ते पण सांगावं लागतं. डिस्क्लेमर आहे की ह्या व्हिडिओच्या मार्फत आपल्याला कुठला शेअर विकत घ्या किंवा विका किंवा फ्युचर्स आणि ऑप्शन्समध्ये कॉल पुट बाय किंवा सेल करा असं कुठल्याही प्रकारचं रेकमेंडेशन कुठल्या कंपनीचं आणि कुठल्याही शेअरचं आपल्याला रेकमेंडेशन केलं जाणार नाही, सूचना केली जाणार नाही की हे शेअर विकत घ्या किंवा विका. डिस्क्लेमर संपलेलं आहे. आज आपण एक वेगळ्या टॉपिककडे जातो आहे. टॉपिक सुरू करण्यापूर्वी अजून दुसरी सूचना की थोडंसं गणित आहे आजच्या या टॉपिकमध्ये, तर त्यामुळे जर समजलं नाही तर हा व्हिडिओ पुन्हा बॅक करून पुन्हा रिवाइंड करा आणि पुन्हा बघा तर ते समजेल. तिसरी महत्त्वाची गोष्ट, हा व्हिडिओ थोडंसं पार्शल याच्यामध्ये हायलाईट सांगितले जात आहे. संपूर्ण व्हिडिओ किंवा संपूर्ण मार्गदर्शन तुम्ही म्हणाल सर कसलं करणार आहे पण मार्गदर्शन ते तरी सांगा ना. हो, इन्कम टॅक्सचे रूल शेअर मार्केटमधून मिळणाऱ्या इन्कमवर कशा पद्धतीने शेअर मार्केटमधून मिळालेल्या इन्कमवर कशा पद्धतीने आपल्याला इन्कम टॅक्स भरायचा याबद्दलचा हा व्हिडिओ आहे. पण याच्यामध्ये फायनान्शियल इयर 22-23 नंतर फायनान्शियल इयर FY आपण म्हणतो 23-24 सगळे नियम बदलत जातात. तर माझी आपल्याला नम्र विनंती आहे की तरी देखील आपण एक इन्कम टॅक्सच्या वेबसाईटवर जाऊन त्याची चाचपणी करा. इन्कम टॅक्सच्या वेबसाईटवर जाऊन ते नीट बघा की नेमका एक्झॅक्टली किती पर्सेंटेज हा इन्कम टॅक्सवर किंवा इन्कमवर टॅक्स आहे हे तुम्ही बघा. किंवा NSE वेबसाईटवर BSE वेबसाईटवर सुद्धा ह्या गोष्टी उपलब्ध आहे. म्हणून अगोदरच हे सुद्धा एक प्रकारचं डिस्क्लेमर आहे. हे सुद्धा एक प्रकारची आपल्याला सूचना आहे की आपण हे सगळं ऐकत असताना चाचपणी पण करा आणि व्यवस्थित बघा की नेमका काय आहे, कारण बदलत जातात दरवर्षी नियम. तर चला आपण जास्त वेळ वाया न घालवता आपण इन्कम जे आपल्याला शेअर मार्केटमधून मिळतं त्याच्यावर काय इन्कम टॅक्स लागतो. पहिल्यांदा हेड घ्या. हेड शेअर मार्केटमधून मिळणारे इन्कम हे विविध कॅटेगरीमधून विविध व्हर्टिकलमधून मिळतात. जसे इंट्राडेमधून मिळालेलं इन्कम, F&O मध्ये मिळालेलं इन्कम, क्रिप्टोकरन्सीमधून मिळालेलं इन्कम, डिव्हिडंडमधून मिळालेलं इन्कम, म्युच्युअल फंडमधून मिळालेलं इन्कम, इक्विटीकडून मिळालेलं इन्कम. समजलं आपल्याला? विविध प्रकार समजले. तर हे हेड आहे. आपण एक एक हेड बघूया तर आपल्याला व्यवस्थित ध्यानात येईल आणि शॉर्टमध्ये सांगण्याचा प्रयत्न करतो, काही चिंता करू नका. पहिल्यांदा शेअर मार्केटमध्ये आपण गुंतवणूक करतो ना, ह्या गोष्टींची आपल्याला सखोल ज्ञान पाहिजे की नेमका मी कसं काय इन्कम म्हणजे टॅक्स किती भरू हे माहीत नसतं. आपण सरळ म्हणजे आपला नजर चुकीने काहीतरी कमी जास्त प्रमाणात टॅक्स भरला जातो आपला म्हणजे ह्या येणाऱ्या इन्कमवर आणि आपल्याला इन्कम टॅक्सकडनं नोटीस मिळते की तुमचा टॅक्स हा चुकीचा भरलेला आहे किंवा काय. ते न होण्यासाठी जुलैपर्यंतची मुदत आहे. जुलैपासून हे नवीन वर्ष, तर त्याच्या अगोदर आपण हे सावध होणं गरजेचं आहे. तर पहिला डिव्हिडंड. हे बघा, बऱ्याचशा कंपन्या ज्या आहेत ना डिव्हिडंड देत असतात. कंपन्याला ज्या वेळेला प्रॉफिट होईल ना तर प्रॉफिट झाल्यानंतर कंपनी त्या शेअर होल्डरला डिव्हिडंड देतात. तर डिव्हिडंडवर सुद्धा टॅक्स आहे. तर तो डिव्हिडंडवर टॅक्स कसा, ॲज पर टॅक्स स्लॅब. आपलं जे इन्कम आहे ना, बाकीचं बिझनेस इन्कम असेल ना किंवा इतर कुठलं इन्कम असेल, रेंट मिळून तुम्हाला इन्कम मिळत असेल, सॅलरी होल्डर असाल आपण किंवा तुम्हाला इतर काही बिझनेसपासून काही इन्कम मिळत असेल, ह्या इन्कमच्या व्यतिरिक्त म्हणजे मला सांगायचं असं आहे, ह्या इन्कम मिळून जो आपला टॅक्स स्लॅब येतो ना, म्हणजे 5 लाखाच्या वरती टॅक्स स्लॅब
किंवा 7.5 लाखाच्या वरती टॅक्स स्लॅब, किंवा 10 ते 12पर्यंतचा टॅक्स स्लॅब, किंवा 12 ते 15पर्यंतचा टॅक्स स्लॅब, 2.5 लाखाचे टॅक्स स्लॅब असतात हे आपल्याला माहीत आहे. तर डिव्हिडंडमधून मिळणारा इन्कम वर काय टॅक्स आहे असं जर विचार केला तर तुम्ही ज्या टॅक्स स्लॅबमध्ये आहे तो टॅक्स, समजा आपल्याला टॅक्स स्लॅबमध्ये असाल आपण 10% स्लॅबमध्ये, तर आपल्याला 10% डिव्हिडंडवर टॅक्स भरावा लागेल. आलं आपलं लक्षात? फार महत्त्वाचं आहे. दुसरी गोष्ट, ह्या ठिकाणी 5,000पर्यंतचा जर डिव्हिडंड असेल तर त्याच्यावर TDS नाही आहे. TDS पण आहे बरं का अजून, पण 5,000च्या वरती जर आपल्याला डिव्हिडंड गेला पर ॲनम तर त्याच्यावर तुम्हाला 10% TDS आहे. म्हणजे TDS पण आणि टॅक्स स्लॅब रेट पण. त्यानंतर यामध्ये डिव्हिडंडमध्ये आपल्याला एक प्रकारची सूट मिळते, ती म्हणजे अशी, तुम्ही शेअर घेतला म्हणून तुम्हाला डिव्हिडंड मिळाला, तर शेअर घेताना जे काही एक्सपेन्सेस झालेले असतील ते एक्सपेन्सेस या डिव्हिडंडच्या एकूण अमाऊंटमधून मायनस केले जातात, कारण बिझनेस इन्कमच आहे ना. तर ही सूट तुम्हाला त्या ठिकाणी मिळू शकते. किंवा तुम्ही काही व्याज भरत असाल, काही लोन घेतला असेल काही शेअर्स विकत घेण्यासाठी आणि त्यामार्फत कुठल्या कंपनीने आपल्याला डिव्हिडंड मिळाला, लोन घेऊन आपण शेअर विकत घेतलेला आहे आणि त्या लोनच्या अगेन्स्ट, त्या कर्जाच्या अगेन्स्ट आपण जर काही व्याज भरत असाल तर ती व्याजची सूटसुद्धा हे बघा इतके बारकाईने असतात. म्हणून मगाशी आपल्याला सांगितलं की हा कमी कालावधीमध्ये, म्हणजे 15 आणि 20 मिनटात हा व्हिडिओ संपणार नाही, 1-1, 1.5 तास चालणारा हा व्हिडिओ आहे, तरी मी शॉर्टकट आणि कमी वेळेत आपल्याला सांगतो. डिव्हिडंड संपलं, पुढे जाऊया आपण. इक्विटीमध्ये 2 हेड्स येतात, लॉंग टर्म कॅपिटल गेन आणि शॉर्ट टर्म कॅपिटल गेन. याला गेन म्हटलं जातं. इक्विटी म्हणजे काय? शेअरमध्ये केलेली गुंतवणूक इक्विटी, किंवा म्युच्युअल फंड पण. तेव्हा सर मधूनच म्युच्युअल फंड कसे आले? इक्विटी म्युच्युअल फंड, कारण असे काही म्युच्युअल फंड आहे की ते पूर्ण इक्विटीमध्ये गुंतवणूक करतात, शेअर्समध्ये गुंतवणूक करतात. त्यालासुद्धा हा नियम सांगतो आहे. म्हणजे इक्विटी म्युच्युअल फंड आणि शेअर, याला गेन हा शब्द या ठिकाणी वापरा. लॉंग टर्म कॅपिटल गेन आणि शॉर्ट टर्म कॅपिटल गेन. आता इक्विटी म्हणजे मी एक शेअर्स घेतला, अनेक शेअर्स घेतलेत आणि ते प्रॉफिट झालं म्हणून प्रॉफिट बुक केलं आणि 1 वर्षाच्या कालावधीनंतर मी ते शेअर्स विकलेत. किंवा तो म्युच्युअल फंड, मला NAV त्याचा वाढला, मला पैशांची गरज आहे म्हणून मला असं वाटतं की तो विकावा, तर मी तो 1 वर्षानंतर ज्या वेळेला विक्रीच काढेल कुठला म्युच्युअल फंड किंवा माझे शेअर्स ABCD XYZ कंपनीचे प्रॉफिट बुक करण्यासाठी, 1 वर्षानंतर त्याला लॉंग टर्म कॅपिटल गेन म्हणतात. भांडवलावर जो काही फायदा, मुनाफा, गेन आपल्याला होणार आहे त्याला 1 वर्षाच्या कालावधीनंतर जर आपण काढलं तर लॉंग टर्म कॅपिटल गेन म्हणतात. मित्र हो, याच्यावर माहीत आहे टॅक्स किती आहे? याच्यावर टॅक्स आहे 10%, 10% फ्लॅट. शॉर्ट टर्म कॅपिटल गेन 1 वर्षाच्या कालावधीपेक्षा कमी कालावधीमध्ये जर आपल्याला कुठल्या शेअरमध्ये प्रॉफिट दिसून आलं किंवा म्युच्युअल फंड आपण विकायला काढला 1 वर्षाच्या कालावधीच्या अगोदर, तर त्याला शॉर्ट टर्म कॅपिटल गेन असं म्हणतात. तर तुम्हाला जो काही प्रॉफिट होईल, म्हणजे 100 रुपयाचा शेअर आहे, 150 रुपयाला विकला, तर त्या 50 रुपयावर जे काही प्रॉफिट होईल, जे 50 रुपये, त्यावर आपल्याला 15% फ्लॅट रेट आहे. 10% लॉंग टर्म कॅपिटल गेन, 15% शॉर्ट टर्म कॅपिटल गेन. शॉर्ट टर्म कॅपिटल गेनमध्ये अजून आपलं लॉंग टर्म कॅपिटल गेनमध्ये अजून एक महत्त्वाची गोष्ट ती अशी आहे की आपल्याला फार प्रचंड मोठ्या प्रमाणावर माझ्याकडे शेअर्स होते आणि त्याचा झालेला प्रॉफिट हा 1 लाखपेक्षा जास्त झालेला आहे. पहिल्यांदा तर हे सांगणं गरजेचं आहे, 1 लाखापेक्षा कमी, लॉंग टर्मबद्दल बोलतो आहे,
लॉंग टर्म 1 लाखपेक्षा जर मला जास्त प्रॉफिट झालेला असेल इक्विटी म्युच्युअल फंडमार्फत किंवा कुठल्या स्टॉकमार्फत, तर मला त्याला सूट आहे. 1 लाखापर्यंत डिडक्ट आहे, म्हणजे त्याच्यावर काही टॅक्स लागणार नाही. पण 1 लाखावर जर आपल्याला प्रॉफिट झालेला असेल तर त्याच्यावर मात्र आपल्याला तो मगाशी सांगितल्याप्रमाणे तो टॅक्स लागतो. म्हणजे मला 4 लाख टॅक्स झाला तर पहिल्या 1 लाखावर लागणार नाही आणि 3 लाखावर मात्र मला 10% प्रमाणे टॅक्स लागेल. 1 लाख टॅक्स जर शॉर्ट टर्म कॅपिटल गेनमध्ये मला होत असेल त्यापेक्षा कमी, तर मला त्याच्यामध्ये एक्झम्शन नाही. 5 रुपये जरी झाला तरी टॅक्स भरा, शॉर्ट टर्म 10 रुपये झाला तरी टॅक्स भरा. याच्यामध्ये तुम्हाला 15% हा टॅक्स तुम्हाला भरावा लागेल. मित्र, अजून एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की लॉंग टर्म कॅपिटल गेन आणि शॉर्ट टर्म कॅपिटल गेन, आपण नशीबवान आहोत म्हणून आपल्याला गेन झालेला आहे. पण आपल्याला हे पण माहीत असावं की लॉंग टर्म कॅपिटल लॉस आणि शॉर्ट टर्म कॅपिटल लॉससुद्धा होतो. तर तो लॉस जो काही आहे ना, तो लॉस आपल्याला सेट ऑफ करता येतो. लॉंग टर्म कॅपिटल गेन जर पुढील वर्षात झाला तर मागच्या वर्षाचा लॉंग टर्म लॉस कमी ड्युरेशनमधला असलेला 1 वर्षाच्या अगोदर, तर तो आपल्याला त्यामध्ये सेट ऑफ करता येतो, म्हणजे त्यामध्ये तो डिडक्ट करता येतो. लॉंग टर्म गेनमधून लॉंग टर्म लॉस आपल्याला सेट ऑफ करा, मायनस करा. आणि शॉर्ट टर्म कॅपिटल गेनमधून शॉर्ट टर्म कॅपिटल लॉस आपण सेट ऑफ करू शकतो, मायनस करू शकतो. विरुद्ध नाही, शॉर्टचा शॉर्टला, लॉंगचा लॉंगला. बरं, हे याच्यामध्ये अजून एक सांगणं गरजेचं आहे. हे साधारणतः सांगितलेलं आहे 4 ते 8 वर्षापर्यंत आपण तो जो लॉस आहे ना तो कॅरी फॉरवर्ड करू शकतो. आता काही सांगितलेलं आहे की या रिझिमपासून किंवा या FY24 पासून तुम्ही 4 वर्षासाठी तो कॅरी फॉरवर्ड करू शकतात. म्हणून मगाशी आपल्याला सांगितलं तरी पडताळून बघा. 4 ते 8 वर्ष म्हणूया, आपण ठोकताळे करूया, ठीक आहे. तर तो माझा उद्दिष्ट काय, आपण लगेच ते गेन काढला आणि लॉस काढला आणि लगेच भरायला निघालो तसं नाही आहे ना. आपण अर्थतज्ञांचा, आपले जे फायनान्शियल ॲडवायझर आहे, आपले जे CA आहे, CS आहे, त्यांचा सल्ला घेणारच आहे ना. हां, आपण शिकतो आहे, इथे एज्युकेशनल पर्पज आहे. तर कॅरी फॉरवर्ड होत असतात, हे जे लॉस असतात ते कॅरी फॉरवर्ड होतात, ते मला या ठिकाणी सांगायचं आहे. शेअर मार्केटमधून मिळणारं जे उत्पन्न आहे ना, त्याच्यामध्ये अजून महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे आपल्याला माहीत आहे STT, सिक्युरिटी ट्रान्झॅक्शन टॅक्स असा लागत असतो आपल्याला. तर दोन्हीकडे लॉंग टर्म आणि शॉर्ट टर्ममध्ये याला नो डिडक्शन, म्हणजे STTचं डिडक्शन नाही. शॉर्ट टर्ममध्ये पण नाही, लॉंग टर्ममध्ये पण नाही. हे कुठे म्हणतो आहे मी माहीत आहे ना, हे इक्विटी म्युच्युअल फंड पण आणि शेअर्स पण, शेअर्स, इक्विटी शेअर्स, ठीक आहे. पण आपण ज्या वेळेला कुठला शेअर विकत घेतो आणि विकल्यानंतर आपण कॉन्ट्रॅक्ट नोटमध्ये पाहतो STT लागलेला असेल, त्यानंतर GST लागलेलं असेल, एक्सपेन्सेस म्हणूया आपण, त्यानंतर स्टॅम्प ड्युटी लागलेली असते, त्यानंतर सेबीचे चार्जेस लागलेले असतात, म्हणजे ट्रान्झॅक्शन चार्जेस लागलेले असतात, इतर चार्जेस जे काही आहे नॉमिनल कॉन्ट्रॅक्ट नोटमध्ये आलेले असतात ते चार्जेस, त्या चार्जेसला आपल्याला इन्कममधून डिडक्ट करता येतं, कारण ते एक्सपेन्सेस म्हटले जातात. म्हणजे एकीकडे तुम्ही 20% 15% लॉंग टर्म, शॉर्ट टर्मसाठी 10% लॉंग टर्मसाठी टॅक्स जर तुम्ही डिडक्ट करत असाल तर ह्यासुद्धा गोष्टी आपल्या थोड्याशा ओळखीच्या करून घ्यायच्या, फायद्याच्या करून घ्यायच्या.
की त्या प्रॉफिटमधून किंवा त्या इन्कममधून हे जे एक्सपेन्सेस आहे ते वजा केले जातात. आलं लक्षात? आपण आता जाऊया इंट्राडेकडे. मित्रो, इंट्राडे म्हणजे असा प्रकार आहे, आजच शेअर्स विकत घ्यायचा आणि आजच तो विकायचा. म्हणजे 9:15 वाजता तुम्ही शेअर विकत घेतला आणि आजच स्क्वेअर ऑफ करायचा 3:30 वाजेपर्यंत. ज्या वेळेला असा काही प्रयोग आपण कराल त्यावेळेला त्याला इंट्राडे असं म्हणतात. तर या इंट्राडेला स्पेक्युलेशन असं म्हणतात. सट्टा, स्पेक्युलेटिव्ह आणि नॉन स्पेक्युलेटिव्ह, F&O फ्युचर्स अँड ऑप्शन्स याला नॉन स्पेक्युलेटिव्ह म्हणतात आणि इंट्राडेला स्पेक्युलेटिव्ह म्हणतात. ट्रेडिंग आहे तुमचं. मी का म्हणतो हे ट्रेडिंग आहे? हे ट्रेडिंग आहे म्हणजे हे तुमचं बिझनेस इन्कम आहे. म्हणजे ज्यावेळेला तुम्ही इन्कम टॅक्स रिटर्न भरतात त्याला ॲज अ बिझनेस इन्कम म्हणून तुम्हाला याची नोंद करायला डिस्टिंक्ट इन्कम असं सुद्धा एक हेड आहे त्या इन्कम टॅक्सच्या रिटर्न्समध्ये. तर ॲज अ बिझनेस इन्कम म्हणून त्या सदरखाली त्या हेडिंगखाली आपण याला या ठिकाणी दाखवू शकतो. तेव्हा सर मग याला काय टॅक्स आहे? फ्लॅट रेट. म्हणजे ॲज अ इन्कम टॅक्सचा जो तुमचा स्लॅब आहे ना, ज्या स्लॅबमध्ये तुम्ही आहेत, समजा 10% तर 10%, 5% तर 5%, 15% तर 15%. याच्यामध्ये काही 15%, याच्यामध्ये काही असं हे नाही आहे काय की लॉंग टर्म आणि शॉर्ट टर्म, कारण इंट्राडे आहे हा. त्यानंतर याच्यामध्ये सुद्धा एक्सपेन्सेस डिडक्ट होतील तुमचे. इवन STT सुद्धा. तुम्ही ना सर STT हा ट्रान्झॅक्शन टॅक्स आहे ना, आता टॅक्स आहे ना, नाही, हा ॲज अ एक्सपेन्स म्हणून घेतला जातो, हा एक्सपेन्स म्हणून म्हटला जातो. तर ज्या वेळेला तुम्ही इंट्राडे कराल ना त्यामध्ये STD, नंतर तुमचे सेबी चार्जेस, तुमचे कस्टोडियन चार्जेस, तुमचे GST, तुमची स्टॅम्प ड्युटी, हे सगळे एक्सपेन्सेस या इंट्राडेमधून मिळालेलं जे काही प्रॉफिट असेल त्या प्रॉफिटमधून जे तुम्ही इन्कम दाखवता, जे तुम्ही बिझनेस इन्कम दाखवता त्यामधून मायनस होईल. या बिझनेस इन्कममध्ये तुम्ही इतर पण, समजा मी इंट्राडे पण करतो आणि मी सॅलरी मला म्हणजे नियमित मी प्रायव्हेट सेक्टरमध्ये कामाला पण जातो आहे. तर प्रायव्हेट सेक्टरमध्ये जर तुम्ही कामाला जात असेल तर ते सॅलरी पण तुम्ही ह्या इन्कमसोबत जोडू शकतात. तुमच्याकडे काही प्रॉपर्टी आहे, तुम्ही काही भाड्याने दिलेलं आहे, तुम्ही रेंट म्हणूनसुद्धा तुम्हाला मिळत असेल ॲज अ इन्कम, तर ते सुद्धा तुम्ही ह्या इन्कमच्या सोबत जोडायचं. म्हणजे ह्या इंट्राडेचं बिझनेस इन्कम, हे सगळे अंडर हेड बिझनेस इन्कम. किंवा तुम्ही, मी असं म्हणेल की तुमचं बँक इंटरेस्ट आहे, बँकमध्ये काही ठेवी आहे, फिक्स्ड डिपॉझिट आहे, त्याच्या अगेन्स्ट तुम्हाला जर काही इंटरेस्ट मिळत असेल, काही व्याज मिळत असेल तर ते व्याजसुद्धा तुम्हाला याच्या अंडर, याच्या हेडिंगच्या अंडर तुम्हाला हे दाखवायला लागेल. तर यामध्ये सुद्धा साधारणतः 4 वर्षापर्यंत असं म्हटलं गेलेलं आहे. किंवा आपण एक वेळा पडताळून बघा, याच्यामध्ये पण लॉस होईल, तो पण तुम्हाला त्या ठिकाणी कॅरी फॉरवर्ड करता येतो. तर बिझनेस इन्कम म्हणा आणि याच्यासोबत बाकीचे, कारण आपल्याला कल्पना असेल, हे सांगणं गरजेचं आहे की इंट्राडे ट्रेडर हा फुल टाईम जरी ट्रेडर असेल ना तरी त्याचे अनेक इतर बिझनेस असतात. त्या बिझनेसच्या सोबत हे प्रॉफिटसुद्धा, हे इन्कमसुद्धा तो त्यामध्ये ॲड करतो आणि एकूण ॲड करून तो प्रॉफिट दाखवतो आणि त्यामधून एक्सपेन्सेस त्या ठिकाणी तो वजा करत असतो. महत्त्वाची गोष्ट, फ्युचर्स अँड ऑप्शन्स. बऱ्याच लोकांनी फ्युचर्स अँड ऑप्शन्समध्ये ट्रेडिंग करतात. मी तर असं म्हणेल कोविडनंतर जास्तीत जास्त लोकांनी ज्याला डीमॅट खाते हे उघडलेत किंवा ओपन केलेत तर लोकांचा कल कमी कालावधीत जास्त पैसा मिळवणं. पण माझी आपल्याला नम्र विनंती आहे की असा जर आपला भ्रम असेल तर ही गोड गैरसमजूत दूर करा. आपण F&Oमध्ये आपलं टेक्निकल ॲनालिसिसचा अभ्यास असेल, प्राईज ॲक्शनची जर आपल्याला कल्पना असेल तर म्हणजे तरच फायदा होईल. 5% लोकांना फायदा होतो, 95% लोकांना नुकसान होतं. ठीक आहे, आपला तो विषय नाही आहे. मला हे सांगायचं F&Oमध्ये फ्युचर्स अँड ऑप्शन्स.
फ्युचर्स अँड ऑप्शन्समध्ये आपण नॉन स्पेक्युलेटिव्ह इन्कम म्हणून हे ह्या ठिकाणी म्हटलं जातं. याला पण बिझनेस इन्कम म्हणून आपण या ठिकाणी म्हणाल. याचंही जे काही इन्कम झालेलं असेल त्या इन्कमवर इन्कम टॅक्स स्लॅब रेटप्रमाणे आपल्याला इन्कम टॅक्स लागेल किंवा टॅक्स लागेल. ज्या काही स्लॅब रेटमध्ये 10%, 15%, 20%, जसं मी इंट्राडेसाठी सांगितलं. पण हा नॉन स्पेक्युलेटिव्ह आहे, एवढं मात्र लक्षात ठेवा. याच्यामध्ये STT पुन्हा एक वेळा STT सिक्युरिटी ट्रान्झॅक्शन टॅक्स, GST, सेबीचे काही चार्जेस आहे, मेंटेनन्स चार्जेस आहे, कस्टोडियन चार्जेस आहे. ठीक आहे. हे सगळे ब्रोकर वा 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 आय एम व्हेरी सॉरी, मला माफ करा. मी अनेक वेळा आतापर्यंत या 15-20 मिनटाच्या कालावधीमध्ये ब्रोकरवर चार्जेस कुठे सांगितले? ब्रोकरवर चार्जेससुद्धा हे आपण एक्सपेन्सेस म्हणून मायनस करण्यात येतात या इन्कममधून, मिळालेल्या इन्कममधून. मग ते इंट्राडे असू द्या, मग ते इक्विटी असू द्या, किंवा तुमचं लॉंग टर्म शॉर्ट टर्म असू द्या. ठीक आहे. यामध्ये सुद्धा आपल्याला एक महत्त्वाची सूचना ती म्हणजे कॅरी फॉरवर्ड करता येतं लॉस. हे बघा, आपण गृहीत काय धरतो आहे माहिती आहे ना, नशीबवान आहात ना आपण गृहीत धरतो आहे की आपल्याला गेनच होणार आहे. पण अशी नाण्याची डावी बाजू किंवा दुसरी बाजू बघा, जर आपल्याला लॉस झाला तर काय करणार? लॉस झाला असेल तर कॅरी फॉरवर्ड करता येतो. मागे 8 वर्षापर्यंत कॅरी फॉरवर्ड, आता 4 वर्षापर्यंत तो आपल्याला कॅरी फॉरवर्ड करता येतो. तो पण कॅरी फॉरवर्ड करत असताना लॉंग टर्म कॅपिटल गेन, लॉंग टर्म कॅपिटल लॉंग टर्म लॉस बरोबरच या ठिकाणी सेटअप करा. आणि शॉर्ट टर्म कॅपिटल गेन, शॉर्ट टर्म कॅपिटल लॉस बरोबरच आपण त्या ठिकाणी सेटअप करा. कॅरी फॉरवर्ड आपला ह्या ठिकाणी होऊ शकतो असं मला ह्या ठिकाणी सांगायचं आहे. याला ट्रेडिंग म्हटलेलं आहे. मला असं एक रेफरन्स घेतो आहे मी थोडक्यात. कॉमोडिटीमध्ये सुद्धा आपण ज्याला ट्रेडिंग कराल त्यावेळेला फ्युचर्स अँड ऑप्शनचेच आपल्याला नियम लागतील. करन्सीमध्ये सुद्धा क्रिप्टो नाही आहे, इंडियन करन्सीमध्ये आपण ज्या वेळेला ट्रेडिंग कराल त्यावेळेलासुद्धा आपल्याला हेच नियम लागू आहे. मगाशी क्रिप्टो हा विषय काढला म्हणून क्रिप्टोकडनं मिळालेलं इन्कम, असे काही इन्व्हेस्टर आहे की ज्यांना क्रिप्टोकडनं इन्कम मिळतं, क्रिप्टोमध्ये ते गुंतवणूक करत असतात. तर त्या क्रिप्टोकडनं मिळालेल्या इन्कमवर 30% फ्लॅट हे आहे, काय टॅक्स आहे, 30% फ्लॅट. आणि त्याच्यावर TDS पण आहे. आता 1%, 2% काय जे काही असेल, आता TDSसुद्धा आहे क्रिप्टोवर. बरं, याच्यामध्ये पण लॉस जर झाला तर तुम्ही हा लॉस जो आहे ना, इतर गेनबरोबर, म्हणजे मला क्रिप्टोमध्ये लॉस झालेला आहे आणि मी तो कुठून, मी F&O किंवा मी इंट्राडे किंवा मी इक्विटीमधून आलेल्या गेनबरोबर त्याला सेटअप करत असेल, नाही, असं नाही चालू शकत. क्रिप्टो करून झालेला लॉस हा आपल्याला दुसऱ्या एका क्रिप्टो, समजा बिटकॉईन आहे, बिटकॉईनकडनं झालेला लॉस आपल्याला इथेरियम किंवा डॉज कॉईन किंवा इतर अनेक कॉईन्स आहे, क्रिप्टो कॉईन्स आहे, त्याच्यामध्ये जर प्रॉफिट झाला असेल तर तो प्रॉफिट आपल्याला याच्याबरोबर सेटअप करता येतो. सेटअप करता येतो म्हणजे तो याच्याबरोबर मॅच करून लॉस हा विभागता येतो किंवा प्रॉफिट हा आपल्याला सेटअप करणं म्हणजे विभागणे, असं आपण या ठिकाणी म्हणूया. एक महत्त्वाची सूचना अशी आहे की शेवटचं अजून 3-4 मिनिट चालेल, जवळपास मी सर्व कव्हर केलेलंच आहे. म्युच्युअल फंडमध्ये अजून एक प्रश्न आहे, ते म्हणजे असे म्युच्युअल फंड, डेट म्युच्युअल फंड, गोल्ड म्युच्युअल फंड, असे म्युच्युअल फंड आहेत ना की 30%पेक्षा जास्त त्यांचं स्टेक जो आहे तो इक्विटीमध्ये नाही आहे, म्हणजे शेअरमध्ये नाही, 30%पेक्षा जास्त, तर त्याला डेट म्हणता आपण, त्याला डेट इक्विटी म्युच्युअल फंड नाही, हायब्रिड पण म्हणूया, बरोबर आहे, काही हायब्रिड म्युच्युअल फंड. थोडक्यात असे म्युच्युअल फंड
की ज्या म्युच्युअल फंडमध्ये 30% जास्त टक्के इक्विटीमध्ये गुंतवणूक झालेली नसेल त्याला डेब्ट म्युच्युअल फंड म्हणतात. त्याच्यामध्ये काय, त्याच्यामध्येही लाँग टर्म कॅपिटल गेन आहे, शॉर्ट टर्म कॅपिटल गेन आहे. पण याच्यामध्ये लाँग टर्म कॅपिटल गेन 3 वर्षाचा कालावधी. इक्विटी म्युच्युअल फंडमध्ये किंवा आपले शेअर्समध्ये तो 1 वर्षाचा, याच्यामध्ये 3 वर्षाचा. 3 वर्षाच्यापेक्षा जर जास्त कालावधी झालेला असेल अशा म्युच्युअल फंडमध्ये आणि प्रॉफिट झालेला असेल तर आपल्याला 20% हा टॅक्स आहे. आणि इंडेक्शन म्हणून आहे. इंडेक्शन याचा अर्थ मी काही जास्त खोलावर जात नाही. महागाईचा जो रेट असतो ना तो याच्यात डिडक्ट करून मिळतो त्या ठिकाणी, म्हणजे त्याच्यात बेनिफिट मिळतो. महागाई पण वाढते ना, इन्फ्लेशन म्हणतो आपण त्याला. तर ते 8-10% म्हणजे जरी हा म्हणाला 20% असेल ना तरी या 10-15% त्या ठिकाणी टॅक्स लागतो 3 वर्षापेक्षा जर जास्त लाँग टर्म. आणि शॉर्ट टर्म जर असेल तर तो नेहमीप्रमाणे आपलं जे आपले स्टँडर्ड आपले टॅक्स स्लॅबमध्ये आपण मोडतो त्या टॅक्स स्लॅबमध्ये जो काही टॅक्स आपण भरत असतो त्या टॅक्सप्रमाणे तुम्हाला या ठिकाणी भरता येईल. हा इंडेक्शन जो काही प्रकार आहे स्लॅब रेट, आता तो माझ्यामध्ये काढून टाकला गेलेला आहे. ह्या 2024 1 एप्रिल 2024च्या पुढे तुम्हाला तो इंडेक्शन स्लॅब जो आहे किंवा टॅक्स जो काही आहे साधारण 5 ते 10% इन्फ्लेशन टॅक्स यायचा, त्याचा बेनिफिट आता आपल्याला काही त्या ठिकाणी मिळणार नाही आता. पण 31 मार्च 2024च्या अगोदर जर आपण जर काही म्युच्युअल फंड असे डेब्ट म्युच्युअल फंड जर घेतलेले असतील किंवा हायब्रिड म्युच्युअल फंड घेतलेले असतील किंवा गोल्ड म्युच्युअल फंड घेतलेले असतील तर त्याला मात्र तुम्हाला या ठिकाणी इन्फ्लेशन रेटचा त्या ठिकाणी तो फायदा होईल. अजून शेवटची एक गोष्ट जाता जाता, लाँग टर्म कॅपिटल गेन हा लाँग टर्म कॅपिटल लॉसने सेट ऑफ केला जातो. पण शॉर्ट टर्म कॅपिटल गेन हा शॉर्ट टर्म कॅपिटल लॉस बरोबरसुद्धा आणि लाँग टर्म कॅपिटल लॉस बरोबरसुद्धा सेट ऑफ केला जातो. LTCS बरोबर फक्त होईल. LTCS बरोबर होईल. लाँग टर्म गेन आणि लॉस हे सेटअप होतील. पण शॉर्ट टर्म कॅपिटल गेन STCG हा ST लॉस आहे ना, STLC बरोबर तर मॅच होईलच, पण हा लाँग टर्म बरोबर पण आणि शॉर्ट टर्म बरोबर पण. थोडक्यात शॉर्ट टर्म लॉस जो आहे हा दोन्हींबरोबर किंवा दोघांबरोबर या ठिकाणी सेट ऑफ होतो. तर चला मित्र, ह्या सगळ्या माहिती मी आपल्याला या ठिकाणी सांगितलेली आहे. तरी देखील आपण एक वेळा चाचपणी करून घ्या. माझी आपल्याला नम्र विनंती आहे की जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून आपण भरमसाठ या ठिकाणी शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करतो आणि आपल्याला नेमकं माहीत नसतं आणि आपण निनावी असतो त्याच्याबद्दल आणि काहीतरी भलतंच रिटर्न दाखल होतं आणि इन्कम टॅक्सची नोटीस येते आणि आपण तणाव आपल्याला येतो, आपण घाबरून जातो. तर त्यामुळे तसं नव्हतं. आपल्यालासुद्धा जरी आपण रिटर्न अर्थतज्ञ किंवा रिटर्न आपल्या CS वाल्यांकडनं जरी भरत असू तरी मात्र आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे की मला किती टॅक्स भरायला लागेल, जेणेकरून मी जास्तीत जास्त कमीत लायबिलिटीज करण्याचा प्रयत्न करेन, जास्तीत जास्त मला मुनाफा होईल आणि मी जास्तीत जास्त डिडक्शन मिळवण्याचा प्रयत्न करेन, असं माझं ध्येय असावं. म्हणून हा व्हिडिओ आपल्या समोर मी सादर केलेला आहे. विक्रांत मनोरे यूट्यूब चॅनलला आपण लवकरात ज्याने सबस्क्राईब केलं नसेल त्याने सबस्क्राईब करा, लाईक करा आणि हा जो चॅनल आहे हा चॅनल आपल्या मित्रांना, आपल्या परिचयाच्या, आपल्या नातेवाईक लोकांना सांगा. लिंक त्यांना त्या ठिकाणी फॉरवर्ड करा आणि सबस्क्राईब करायचा आग्रह करा, जेणेकरून आपले जास्त आपले सबस्क्रायबर जर वाढलेत तर मला एक उर्मी तयार होते, एक नवीन ऊर्जा तयार होते आणि नवीन विषयावर मराठीमध्ये आपण व्हिडिओ लोकांसमोर सादर करू असं एक मनात भावना तयार होते
आणि तुम्ही माझं मोटिवेशन असतात. म्हणून कृपया आपल्याला विनंती आहे की आपण सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा. आपण गुड मॉर्निंग, गुड इव्हिनिंगचे किंवा आपण ह्या ज्या काही सण असतात त्याचे आपण बरेचसे ग्रीटिंग फॉरवर्ड करतो. तर हा ग्रीटिंग, हा नॉलेजचा ग्रीटिंग आहे, फॉरवर्ड करायला त्या ठिकाणी काही हरकत नाही. थँक्यू.